पुढील प्रश्न पहा, सोबतच्या वर्तुळातील जीवा दर्शविणारा पर्याय कोणता? तर पहा इथे वर्तुळाची आकृती आपल्याला दिली आहे. आपल्याला विचारले जीवा, मग जीवा कुणाला म्हणतो आपण? वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण जीवा म्हणतो. आणि वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात? व्यास. म्हणजे व्यास देखील काय आहे? जीवाच आहे विद्यार्थ्यांनो. मग पहा या आकृतीमध्ये छ ज ही एक जीवा आहे आणि त्यानंतर च घ किंवा घ च ही काय? जीवा आहे, कारण ती सर्वात मोठी जीवा आहे आणि त्याला आपण व्यास म्हणतो. आणि त्रिज्या पहा, वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळातील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला आपण त्रिज्या म्हणतो. क ग क ख आणि क ज हे काय आहेत? त्रिज्या आहेत. मग पहा पर्याय घ च तर पहा व्यास आहे म्हणजे सर्वात मोठी जीवाच आहे ज्याला आपण व्यास म्हणतो, म्हणजे हे पर्याय बरोबर आहे. क ख पहा, क ख तर काय आहे? त्रिज्या. क ज त्रिज्या आहे. छ आणि ज पहा, छ ज काय आहे? जीवा आहे. म्हणजे अ आणि ड पर्याय बरोबर असणार. मग पहा अ ड पर्याय कुठे आहे? एक नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. अशा प्रकारे वर्तुळाचे सगळे जे काही पार्ट आहेत ते आपल्याला समजले पाहिजेत. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये शिरोबिंदूची एकूण संख्या किती? तर इथे आपले शिरोबिंदू विचारले. मग शिरोबिंदू पहा कुठे आहेत? 1 2 3 4, चारच शिरोबिंदू या आकृतीमध्ये आहेत. पण आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला टिक करायचे आहे. यांना आपल्याला घ्यायचं नाही कारण ते आतील आकृती आहे आणि बाहेरील जे काही चार कोपरे असतात तेच असतात शिरोबिंदू विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा वहीची किंमत पेनच्या किमतीपेक्षा 27 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे पहा वहीची किंमत काय आहे? पेनच्या किमतीपेक्षा 27ने जास्त. जर एक पेन व एक वहीची किंमत 43 रुपये असल्यास 1 डझन वह्यांची किंमत किती? तर पहा प्रश्नामध्ये आपल्याला वह्याची किंमत विचारली आहे, म्हणजे आपल्याला वही आणि पेन यांची किंमत हे काढायची आहे आधी. मग पहा दोन्हीची किंमत किती आहे? पेन आणि वही या दोघांची किंमत किती झालेली आहे? 43 रुपये. मग पहा वहीची जी किंमत आहे पेनच्या किमतीपेक्षा 27ने जास्त आहे. मग आता हे व्हॅल्यू आपण इथे ठेवूयात. मग पहा पेन अधिक 27 होणार आहे आणि 43, म्हणजे आपल्याला काय करायचं? 43 मधून आता 27 वजा करायचं आहे. मग पहा 13तून 7 गेले 6, हातचा 1 आणि 4तून 3 गेलं 1, आलेलं आहे उत्तर 16. मग याचं काय करायचं? आपल्याला भागिले 2 करायचं, निमपट काढायचे. मग पहा बे 1 बे बे 8 16, म्हणजे ही कशाची किंमत निघाली? पेनची किंमत निघाली. जी किंमत निघते ती छोट्याची व्हॅल्यू असणार आहे. आणि आता वहीची किंमत काय असणार आहे? पेनच्या किमतीपेक्षा 27ने जास्त. म्हणजे पहा 8 अधिक 27, 8 ना 7 14 1 15 5 हातचा 1, म्हणजे 35 रुपये झाली वहीची किंमत. मग आपल्याला विचारलं 1 डझन. 1 डझन म्हणजे किती वस्तू असतात? 12 वस्तू. म्हणजे आपल्याला गुणिले 12 करायचं आहे. 12 5 60 0 हातचा 6, 12 36 37 38 39 4 41 42, म्हणजे 420 रुपये होणार आहे 1 डझन वह्याची किंमत. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, घड्याळात किती वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये